11 इंच रुंदी आणि 16 इंच लांबीचे हे 2 पीस आपण कट करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर 8.5 इंच रुंदी आणि 16 इंच लांबीचे हे 2 पीस कट केलेले आहेत आणि बंद आपण 2 कट करून घेतलेले आहेत। त्याची रुंदी 3 इंच आणि लांबी 46 इंच घेतलेली आहे। प्रथम आता आपण हा पीस घेऊन वरच्या बाजूने पाव इंच आणि पुन्हा एकदा पाव इंच फोल्ड करून शिलाई करून घेऊया आणि खालच्या बाजूने पण एकदा फोल्ड करून यावर शिलाई करून घेऊया। आता आपण ह्या चारही पीसला अशाच प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही बाजूंनी। आता आपल्या ह्या चारही पीसना शिलाई करून झालेली आहे आणि आता आपण हा 11 इंच रुंदीचा एक पीस घ्यायचा आणि 8.5 इंच रुंदीचा एक पीस घेऊन सुलट बाजूकडून आपल्याला हा वरती अशा प्रकारे जोडून घ्यायचा आहे। हा पीस जोडल्यानंतर पुन्हा आपण 11 इंच रुंदीचा पीस या 8.5 इंच रुंदीच्या पीसला जोडून घ्यायचा आहे। त्यानंतर पुन्हा 8.5 इंच रुंदीचा पीस या 11 इंचच्या रुंदीच्या पीसला जोडायचा आहे आणि पुन्हा आपण पहिला जो पीस जोडला होता त्या पीसला हा पीस जोडून शिवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हे चारही पीस आपले जोडून तयार झालेले आहेत आणि शिलाई केलेली ही आपली सुलट बाजू वरती आहे। आता आपण याला बंद जोडणार आहोत। बंद जोडण्यासाठी आता आपण ह्या बंदांचा एक पीस घेऊन अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि फोल्ड केल्यानंतर शिवलेला जो भाग आहे तो आतमध्ये असा घालून यावरती आपण आता शिलाई करून घ्यायची आहे। आता हा भाग शिवल्यानंतर दुसऱ्या भागाला पुन्हा आपण असंच जोडून घ्यायचं आहे आणि हा बंद आपण शिवून पूर्ण तयार करायचा आहे। आता हा बंद आपला शिवून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूचा पण बंद पहिल्या भागाप्रमाणेच आपण जोडून घ्यायचा आहे। दोन्ही बंद आपले जोडून झाल्यानंतर आता आपण बंदांचे एक बाजू अलीकडे आणि एक बाजू विरुद्ध दिशेला दोन्ही बाजू करून आपण या भागावरती एक शिलाई करून घ्यायची आहे खालच्या। त्यामुळे आपले एकाच ठिकाणी जाड तयार होणार नाही। आता या खालच्या बाजूला शिलाई केल्यानंतर आपण ही बॅग उलट करून घ्यायची। आता आपण बॅगला बॉटम तयार करणार आहोत। त्यासाठी अगोदर आपण एक शिलाई करून घेतलेली आहे त्यावरती आणि आता साईडने खूण करून घेऊया म्हणजे आपला बॉटम व्यवस्थित येईल। आता आपण टेपच्या साहाय्याने 5.5 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे। साडेपाच इंच अंतर मोजून त्यावरती आपण आता शिलाई करून घेऊया। दुसऱ्या भागाला पण असंच आपण अंतर मोजून हा पण बॉटम तयार करून घेऊ। आता दोन्ही बॉटम आपले तयार करून झालेले आहेत। आता हा बॉटम धरून आपण खालच्या बाजूने अशा प्रकारे फोल्ड करून सुई दोऱ्याच्या सहाय्याने याला जोडून घेऊया। आता दोन्ही बाजूंचे बॉटम आपले जोडून झालेले आहेत सुई दोऱ्याच्या सहाय्याने। आता आपण ही बॅग सुलट करून घेऊया। सुलट केल्यानंतर खूप मोठी आपली ही बॅग तयार झालेली आहे आणि बिना अस्तर न वापरता एकदम सोप्या पद्धतीने आपली ही बॅग तयार झालेली आहे। कापडाच्या छोट्याशा पीसपासून छोटे छोटे तुकडे जोडून स्कूल ड्रेसच्या उरलेल्या कापडातून आपण ही बॅग तयार केलेली आहे।
अशा प्रकारे आपल्या बॅगमध्ये भरपूर साहित्य बसेल. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.